शेती करणं गरजेचं आहे का? नोकरी ठीक आहे नाही नाही, शेती उत्तम ना? हा. पैसे पैसे मिनी ब्लॉग इथे मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे आमचा घरचा लुक. आम्ही निघालोय आज रानात. आता आम्ही निघालो आहे शेतात काम करायला, टोपी वगैरे घालून. कारण ते काकासारखं नाही का. आता उन्हाळ्याचे दिवस चालू, त्याच्यामुळे दुपारचं खूपच जास्त ऊन असतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून थेट शेताकडे निघालो होतो. गावाकडचं वातावरण, मम्मी पप्पासोबत घालवलेला थोडासा वेळ, थोडीशी मस्ती आणि कांद्याच्या शेतातील दिवस तुम्हाला आज माझ्या या व्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि सकाळी आम्ही रानात जायचं म्हणून सकाळी सगळेच लवकर उठलो होतो. घरची कामं आवरून आम्ही शेतात निघालो होतो आणि असंच गप्पा मारत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चाललं होते. आणि मी जसा व्हिडिओ बनवायला चालू करणार तसं त्यांचं काही ना काही मला कमेंट येत, म्हणजे टॉन्ट वगैरे येतच होतं. आमचं असंच चालू होतं. आणि जाता जाता मम्मीची मैत्रीण पण भेटली आम्हाला मध्ये. ती बोलत होती कधी आली, ये चहा घ्यायला. आता आपल्यापेक्षा शहराकडल्या माणसांपेक्षा गावाकडल्या माणसांना ना हे जास्त असते, माणुसकी जास्त असते. आणि आता माझी एवढी जास्त काही ओळख नाही त्यांच्यासोबत, पण मम्मीसोबत मी दिसले की ते मला कायम बोलवतात. आणि इकडचं म्हणजे गावाकडचे रस्ते तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यात आमचा म्हणजे असा डोंगरातून चाललेला रोड होता आणि आम्हाला रानात जायचं होतं. त्याच्यामुळे थोडासा टाईम बी लागला आम्हाला. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर उरकायचा प्रयत्न केला होता आम्ही, पण होईल तेवढा उशीर चालूच राहतो. हेच गाव जेव्हा पाऊस होतो ना इतकं छान दिसतं ना, खूपच छान दिसतं. कारण की आता सध्या उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे सगळीकडे असं वाळल्यासारखं दिसतंय, त्याच्यामुळे ते असं वेगळंच दिसते. पण ज्यावेळेस आपण असं जून जुलै ऑगस्ट या दरम्यान गावाकडे येतो ना, त्या टायमाला पूर्ण हिरवळ झालेली असते, म्हणजे एकदम छान होतं. आपण शहराकडून गावाकडे ज्यावेळेस फिरायला जाऊ ना असं म्हणजे एकदम छान वातावरण झालेलं असतं. थोड्याशा मम्मीच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारून आम्ही तिथून पुढे घरी रानात जायला निघालो. आणि आता सारखा एवढं ऊन लागतं, मम्मी सारखा मोबाईल हातात नव्हता त्याला. थोडा वेळ काय रोड, काय ती गाडी. आणि हा रोड आमचा, आम्ही ट्रिप्सी चाललो होतो गाडीवरती बसून. जेवढं गाडी फक्त डांबर रोडला चालणारी गाडी, तिला आम्ही कुठं पण बघतो. पुरेपूर वापर आहे गाडीचा. 30,000 रुपये तक ट्रॅक्टर आताच पोहोचलाय बघ. ट्रॅक्टर आताच लँड झालाय. ऊस उचकलेले पॅन्ट घालायचं. खजाना याच्यावर जीवन आहे बाई. पाणी मरण पाणी पाणी करून पाणी त्याला गुंडळ येऊ ना. नेले बापूने तिथे जाऊ का घेऊन मी? हे आमचे पप्पा. पप्पा काही बोलायचं का तुम्हाला? व्लॉग बनवण्यासाठी काहीतरी काय म्हणणं आहे? शेती करणं गरजेचं आहे का? नोकरी ठीक आहे नाही नाही, शेती उत्तम ना? हा. पैसे पैसे आणि कामाचं काय? कामाचं कष्ट खूप करावं लागतं, तेव्हा पैसे पैसे. मग नोकरी बरी ना? नोकरी व्हायची गुलामगिरी. म्हणून तुम्ही नोकरी पण करताय आणि शेती पण करताय का? मग शेतीला आम्हाला भांडवल लागते ना. म्हणून नोकरी पण पाहिजे ना मग. मग ठीक आहे. Ladies and gentlemen, welcome to my cave. आता मेन म्हणजे आम्ही कशासाठी रानात आलोय हे सांगायलाच मी तुम्हाला विसरले. आता मम्मी पप्पांनी उन्हाच्या आधीच, म्हणजे उन्हाळा लागायच्या आधीच त्यांनी कांदे वगैरे कापून पाथीखाली झाकून ठेवले होते. त्यांना फक्त पात सेपरेट करायची होती आणि कांदे भरून घ्यायचे होते. आता हे जे करत आहेत ते कांदे त्यांनी भरून घेतले ट्रॉलीमध्ये, फक्त पात गोणीमध्ये भरून. पात पण वाया जाऊन देत नाही, शेळ्यांसाठी होईल म्हणून ते इकडून वावरातून घरी घेऊन चालले होते. त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो की आम्हाला पात पण गोळा करायची होती आणि थोडेसे कांदे राहिले होते ते पण भरून न्यायचे होते ट्रॉलीमध्ये. आता आमचं चाललं होतं की जास्त ऊन नको लागायला. आता एकदम शहरातून गावाकडे गेले की जास्तच ऊन लागतं, त्याच्यामुळे आम्ही सगळं प्रोटेक्शन वगैरे, टोपी, स्टॉल वगैरे बांधून आम्ही सगळं चालू होतं. त्यात आमची आजी पण आलेली होती. मी आजीला म्हणत होते तू त्याच्याकडे पहा म्हणून. ती म्हणत होती नको अगं, मी डोक्यात बदल नाही घेतला, माझ्या नाकात नथ नाही आहे. म्हणजे एवढं पहा त्यांचं, म्हणजे त्यांना साधा मोबाईलमध्ये यायचं म्हणलं तरी त्यांचं एवढं असतं. आणि आपण
म्हणजे त्यांचं ना आपलं कॉम्बिनेशन म्हणजे हेच होऊ कम्पेअरच होऊ शकत नाही. कारण की साधी आजी जरी दिसली ना, पण साधा मोबाईल कॅमेरा जरी ऑन नसला ना, तरी ती डोक्यावर पदर घेते म्हणजे घेतेच. आणि आता आमचं चाललं होतं कांदे भरायचं. आजी पण आली होती, ती पण आम्हाला भरू लागत होती. जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला घरी जायचं होतं. कारण की सकाळचं आम्ही आवरून आलो होतो गायांचं, पण दुपारचा टाईम झाला होता त्यांना की परत चारा वगैरे टाकणे चालूच होतं. आणि आजीचं म्हणणं होतं माझं शेळीसोबत फोटो पण एक काढ. मग चाललं होतं त्यांचं. शंभू घेत होता फोटो, आम्ही थोडंसं राहिलं होतं म्हणून आम्ही पटपट आवरत होतो. आणि इकडचं आवरल्यानंतर ना मम्मी पप्पांना आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसून खाली पाठवून दिलं. आणि मी आणि भाऊ आम्ही दोघं मोटर चालू करायसाठी गेलो होतो. आता ट्रॅक्टरमध्ये बसून जाण्यापेक्षा गाडीवरती गेलेलं कधी पण चांगलं. कारण ट्रॅक्टरमध्ये कांदे प्लस असा रोड एवढा आदळत जाण्यापेक्षा म्हटलं गाडीवरती जाऊ. पण याने खूपच जास्त टाईम घेतला होता. आणि निघाल्यानंतर ना आजी बाय करत होती. आणि शंभूचं म्हणणं होतं मला मामाने काही कामच करून दिलं नाही, मला असंच नाही, मला तसंच नाही. त्या दोघांचं कसं आहे माहिती का, आता त्याला जवळजवळ 1 महिना झाला आहे जाऊन. त्याच्यामुळे त्याला खेळायला कुणी नाही, त्याच्यामुळे तो सारखाच त्याच्या मामाच्या मागं लागतो. आता मी मम्मी पप्पा आणि माझा भाऊ आणि शंभू आणि आजी आम्ही एवढे सगळे होतो तिथं. पण त्याचं सारखंच मामा मला असं करू दे, मामा मला तसं करू दे. त्या दोघांचं असं आहे, तुझं माझं पटे ना आणि तुझ्याशिवाय करमे ना. त्याच्यामुळे सारखाच तो मामाच्या मागं लागत होता. आजीचं घर. वन रूम किचन. आणि हिचं घर. आणि डॉगी तरीच गाव. इग्नोर करा, इग्नोर. पाणी पिऊन फुगलाय तो. विहीर. काय करतो तू? कोणता पांढरा खोका? बाबा कोणता आहे? त्यात कसं कळायचं कोणते बटन बाबा आहे? झाली चालू. पाणी कुठे पडणार त्याचं? हा आहे आमचा रोड. आता ह्या रोडने आम्ही चालू घरी. समोरचा व्ह्यू पाहायचा का तुम्हाला? ह्यो असा दिसतोय समोरचा व्ह्यू. रोडला इंटरनॅशनल आहे भाऊ.
तिथं होतं त्या टाकीपाशी होतो आधी आम्ही तिथून खाली आलो आता आम्ही ब्रँड ना फ्रंट व्ह्यू आता मी गाडीवर आले खरं होते पण एवढं ऊन होतं ना एवढ्या झळाया लागत होत्या ना कधी एकदाचं घरी पोचल असं झालं होतं आणि याचं काही उरकतच नव्हतं पाणी घे चारा घे चालूच होतं याचं काही ना काही आता आम्ही सुरुवातीला आलो त्यावेळेस ना चुलत्यांच्या घराच्या मागून आलो होतो त्याच्यामुळे चुलत्यांचं घर दिसलं नसेल पण आता जाताना आम्ही चुलत्यांच्या घरासमोरून जातोय त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या घराचा थोडासा फ्रंट व्ह्यू पण दाखवते आणि जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पप्पांच्या घराचं बांधकाम चालू आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन आणि आजचा व्हिडिओ तसा पण खूप लॉंग झाला आहे व्लॉग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला मेन म्हणजे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय